अभंगावर बोलण्यापूर्वी महाराज अभंगामध्ये बोलत असताना पाहायचं झालं तर आज वातावरण आजचं जरा बरं आहे. कालचं वातावरण तुम्ही पाहिलं, अर्ध्या कीर्तनावरच गुंडाळावं लागलं. बरोबर आहे ना? अर्ध्या कीर्तनावर सगळं थोडस आवरावरी करावी लागले. हा लवकर चालू केलं. आज घाबरूच नका महाराज, वातावरणही चांगलं आहे आणि सांगणारा आज का नाही वाळके आहे. आज सांगणार वाळके. काय झालं महाराज, टायमाला सुरू झाले, 9:45ला सुरू झाले, 11:45ला टायमाला काटा पडणार. पहा, एका गावामध्ये कोथिंबीर बुवा रेल्वे स्टेशन होतं बाबा. रेल्वे स्टेशन कधीच रेल्वे टायमाला येत नव्हती. 10ची रेल्वे 12ला, 10ची रेल्वे 12ला, कधीच टायमाला रेल्वे न येणारी. असं झालंय का इथं? विठाला विठाला कधीच रेल्वे टायमाला न येणारी महाराज. असं झालं की 10ची रेल्वे 12ला, 12ची रेल्वे 8:00-2:30ला. एखाद्याचं लग्न निघालं, दुसऱ्या दिवशी रेल्वे पोहोचली, पण लग्न काही टायमावर नाही सापडलं महाराज. लग्नच नाही झालं, काही रेल्वेच नाही सापडलं. एक दिवस असं झालं महाराज, 11:45ची रेल्वे 11:45ला टायमालाच आली. टायमाची टायमाला आल्यानंतर गावकऱ्यांना आनंद झाला. आता तुम्हाला ते रेल्वेचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. तुमच्या दारातच रेल्वे, तुम्हाला रेल्वे व्हायली ह्याचा खूप मोठा आनंद आहे. पण एकदा ती सुरू झाली का तिचा भोंग्यान आवाज मग तुम्हाला कळणार आहे. विठाला पाहता पाहता महाराज 11:45ची रेल्वे 11:45ला आली. रेल्वे आल्यानंतर गावकऱ्यांना असा आनंद झाला. 20 वर्ष झालं महाराज या गावामध्ये रेल्वे स्टेशन आहे. आतापर्यंत कधीच टायमामध्ये रेल्वे आली नाही. आज आली ना तर त्या रेल्वे ड्रायव्हरचा सत्कार करावा म्हणून गावकऱ्यांनी ठरवलं. आता मला माहित नाही महाराज, रेल्वेच्या ड्रायव्हरच म्हणतात का ते, कारण वेगवेगळ्या वाहन चालकांना वेगवेगळी नावं आहेत. विमान चालकाला काय म्हटलं जातं? पायलट म्हणलं जातं. तसं रेल्वे चालकाला काय म्हटलं जातं आपल्याला माहित नाही. माहितच नसणार आहे, आपल्याजवळ रेल्वेच नाही. आणि विठाला गावकऱ्यांना असं वाटलं की ह्या रेल्वे ड्रायव्हरचा सत्कार करावा म्हणून महाराज कधीच एकानेही त्या रेल्वे ड्रायव्हरला 40 वर्षापासून चहा न पाजला. सगळ्यांनी जवळ बोलवलं, सत्कार केला, हार घातला, श्रीफळ दिलं, शालही दिली. आणि त्याला वाटायला लागलं, अरे इथं मला कोणी चहा पाजला नाही. आज अचानक काय झालं की माझे सत्कार करायला लागलेत, हार घालायला लागलेत. एका म्हाताऱ्याला असा हाताला धरलं, बाबा माझा आज मी बरीच वर्ष झालं इथं आलोय, पण माझा सत्कार कोणी केला नाही, नेमकं काय घोटाळा काय आहे? बाबा म्हणले, काय झालं बघा, अनेक वर्षापासून रेल्वे येत होती पण टायमाला येत नव्हती. ते म्हणला, मग टायमाला तुम्ही रेल्वे आणली म्हणून तुमचा काय केला, सत्कार केला? ते म्हणला, महाराज फार मोठा घोटाळा झाला. का? ही कालच्या 11:45ची रेल्वे. विठाला विठाला तसं ना आजची वाळके ट्रेन आहे महाराज. ट्रेन मध्ये अनेक प्रकार आहेत. बुलेट ट्रेन आहे, पॅसेंजर आहे. ही आजची तशी वाळके ट्रेन आहे, टायमाची टायमाला थांबणार. पाहता पाहता अभंगावर बोलत असताना महाराज जगद्गुरु तुकोबराय असं काय झालं की ते जगद्गुरु तुकोबराय एकीकडे म्हणतात की काय तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. काय झालं असेल की जगद्गुरु तुकोबराय अचानक त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला भूत मानायला लागले. चारती जगद्गुरु तुकोबराय त्या देवाला भूत मानतात. त्यावरती भूताचे काहीतरी लक्षणे त्या देवात असते असावी. अचानक तर सहजासहजी नाही महाराज. म्हाताऱ्याला म्हातारा म्हणलं तर राग येते. काय दुखायलंय का काय तुमचं? जरा बघ, जरा आंबट चिंबट पंक्तीला जास्त होतं का कमी होतं ते तरी सांगा. कचून होतं का? मग थोडं फक्त अजून पाऊण तास आहे, जरा करंट मध्ये चालू द्या. काय म्हणलं मी म्हाताऱ्याला म्हातारा म्हणलं तर काय होतंय? राग म्हाताऱ्याचं जाऊ द्या महाराज. पेताडाला पेताड म्हणलं तर, आणि महाराज देवाला भूत म्हणल्यावर काय वाटलं असं? विडाला तुमच्या आमच्यांनी नाही बाबा. अहो तुमचं आमचं सोडून द्या. अरे तो जगाचा मालक तो पांडुरंग परमात्म्याला जगद्गुरु तुकोबरायांनी भूत म्हणावं असं काय झालेलं असावं आम्हाला मान्य तरी व्हावं ना महाराज. तुम्हीच सांगतात जन्माला आल्यानंतर एकदा पंढरपूरला जा, एकादशी धरा, वारी करा, त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या. मग तुम्ही आज अचानक का म्हणायला लागले? तर एके ठिकाणी सांगितलं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी त्याला भूत म्हणलंय. का भूत म्हणलंय? महाराज जन्म देणारी आई सुद्धा एकदा लेकराला भूत म्हणते आहे. जन्म देणारी कधीच न महाराज. दुसऱ्यानं जर जन्म आई देख जर लेकराला शिवी दिली तर आईला राग येतो महाराज. पण आज अचानक एखादं लेकरू, तवा माहिती ना तुम्हाला, चुलीवरचा तवा, चुलीवरच्या तव्याबरोबर लहान लेकरू जर खेळायला लागलं, चुलीवरच्या तव्याबरोबर लहान लेकरू जर खेळायला लागलं, त्या तव्याचा हात त्या लेकराच्या काळ त्या लेकराच्या हाताला लागावं, ते हात सगळे अंगाला लागावी, चेहऱ्याला लागावी, सगळं काळ चेहऱ्याला लागल्यानंतर आईच म्हणते काय भूतासारखं दिसायलंय. कोणला म्हणती?
लेकराला म्हणते मग जन्म देणारी आई काय म्हणते भूतासारखं दिसायलंय. मग जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुमच्या भूताची लक्षणे सांगा ना काय आहेत. एकीकडे भूताची लक्षणे सांगा, जर भूताच्या लक्षणामध्ये जर माझा देव बसत असेल तर तो देव भूत आहे. मग सांगा ना तुकोबरायांनी म्हणावं, सांगा ना काय भूताची लक्षणं आहेत. एकाने म्हटावं आमचं भूत काळ आहे. भूताचा पक्षपात करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं आमचं भूत कसं आहे, आमचं भूत काळ आहे. मग तुमचा देव काळ आहे का? त्यावेळेस महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणे हो आमचा देव काळा आहे, पण तो आताचा नाहीये. मग तो देव ठाईचाची काळा अनादी बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावेला बाई व तो आताचा काळा नाहीये, तो फार पूर्वीचा केव्हाचा ठाईचाची काळा, तो ठाईचाच काळा आहे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणीवा, तो सावळा आहे, तो काळ आहे. मग महाराज मान्य का? नाही महाराज आम्हाला मान्य नाही होणार. काय मान्य नाही होणार महाराज? एखाद्या लक्षणावरून एखाद्याला नाव ठेवणं अवघड आहे ना महाराज, एखाद्याला लक्षणाव. मग काळाचंही तर आम्हाला मान्य नाही. मग म्हणले बोला दुसरा पक्ष काय आहे तुमचा? महाराज दुसरं आमचं भूत कसं आहे माहिती का? काही जणाला दिसतंय काही जणाला दिसत नाही. भूताचे प्रकार आहेत महाराज, प्रत्येकाला भूत दिसत नाही. त्याचं कारण आहे देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. मनुष्य जन्माला येत असताना काही गण आहेत, त्या गणामध्ये देवगण काही माणसं आहेत, मनुष्यगण आहेत, काही राक्षसगण आहेत. देवगुणी माणसाला भूत दिसत नाही, देवगुणी माणसाला भूत दिसत नाही आणि ते मानित बी नाही. मनुष्यगण माणसाला स्वप्नात कदाचित दिसलं तर प्रत्यक्षात दिसू शकत नाही, पण स्वप्नात भास होऊ शकतो मनुष्यगुणी माणसाला. पण राक्षस गुन्हे का त्याला माणसातही दिसल्याशी राहत नाही. विठाला मग महाराज सांगितलं की आमचा देव, आमचं भूत काय हे महाराज प्रत्येकांना दिसत नाहीये. तर त्यावेळेस माझ्या माऊली ज्ञानोबा यांनी सांगावं, तुमचं भूत जसं प्रत्येकांना दिसत नाही ना, तसा आमचा देवही प्रत्येकाला दिसत नाहीये, पण तो मी पाहिलाय. कसा पाहिलाय? तो योग्यांना दुर्लभ असणारा पांडुरंग परमात्मा मी पाहिलाय. योगिया दुर्लभ तुम्ही अधिकेला असा पाहता पाहता मन न पुरे धनी, तो योग्यांनाही दुर्लभ असणारा भगवान परमात्मा मी पाहिलाय. महाराज आम्हाला मान्य झालं काय? तो योग्यांना दुर्लभ असणारा भगवान परमात्मा आम्हाला मान्य आहे ना. मग एकच सांगा ना महाराज, एकच सांगा ना, दोन गुणामध्ये बसणारा, दोन सांगणारे ह्याच्यामध्ये बसणारा आम्हाला मान्य नाही. अजून सांगा ना. महाराजांनी सांगितलं सांगा तुमच्या भूताचं अजून एखादं लक्षण सांगा. तर त्यावेळेस सांगत असताना सांगितलं आमचं भूत आहे ना, आमचं भूत वेगवेगळी रूप धारण करत आहे. तिसरा पक्ष मांडत असताना सांगितलं आमचं भूत वेगवेगळे रूप धारण करतंय. ज्यावेळेस श्रीमद भागवत कथेमध्ये तुम्ही श्रवण करत असताना महात्म्य प्रकरणामध्ये धुंदुकारी नावाचा प्रेत येऊन बंदी पडलेला व्यक्ती आपल्या भावाला गोकर्णाला जागा करण्यासाठी भूताचा रूप घेत आहे, कुत्र्याचं रूप घेत आहे, घोड्याचं रूप घेत आहे, अग्नीचं रूप घेत आहे, अनेक रूपे समोर घेऊन त्या गोकर्णाला जागवण्याचा प्रयत्न करतोय. ह्याचा अर्थ असा आहे भूत काय करतंय? अनेक रूप धारण करतंय. मग तुमचा देवही अनेक रूप धारण करतोय का हो? तर त्यावेळेस बोलत असताना सांगावं आमचा भूतच नाही महाराज, आमचा देवही अनेक रूपे धारण करतोय, अनेक रूपे धारण करतोय. अनंत रूपे अनंत वेसे